Hello student, welcome back. Today we are going to discuss some examples on logarithms. तर आता आज आपण काही एक्झाम्पल्स डिस्कस करणार आहोत की जे लॉगरिथमवरती परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. And we are going to discuss example number first. And this question asked in summer 2018. हा जो प्रश्न आहे एक्झाम्पल नंबर फर्स्ट हा समर 2018ला विचारलेला आहे. देन एक्झाम्पल नंबर फर्स्ट. देन सोल्युशन नंबर फर्स्ट. ओके, आपल्याला त्याला सॉल्व करायचं सांगितलेलं आहे. लॉग ऑफ 2/3 प्लस लॉग ऑफ 4/5 मायनस लॉग ऑफ 8/15 means we have to find the value of this log of 2/3 plus log of 4/5 minus log of 8/15. Then log of 2/3 plus then log of 4/5 and minus log of 8/15. Okay, we already discussed law of logarithms. आपण ऑलरेडी लॉ ऑफ लॉगरिथम्स बघितलेले आहेत. ओके, इथे बेस काहीच नाही, म्हणजे इट इज कन्सिडर्ड ॲज 10. देन इक्वल्स टू, आपण मगाशी पाहिलं आहे की जर दोन संख्या असतील आणि त्यांच्यामध्ये सेपरेट लॉग असेल आणि बेरीज असेल, तर बघा इथे दोन संख्या आहेत, सेपरेट लॉग दिलेला आहे आणि त्यांची बेरीज केलेली आहे. देन बाय युजिंग लॉ ऑफ प्रोडक्ट आपण या दोन्ही संख्येला त्यांचा गुणाकार करून एकच लॉग देऊ शकतो. देन लॉग ऑफ 2/3 into 4/5. okay, and this minus log of 8/15 as it is. बघा इथे काय केलेलं आहे, दोन वेगवेगळ्या संख्या होत्या 2/3 आणि 4/3, त्यांना सेपरेट लॉग दिलेला आहे आणि बेरीज केलेली आहे. तर आपण त्या या दोन्ही संख्येला एकच कॉमन लॉग देऊन या दोन्ही संख्येचा गुणाकार करणार आहोत. इथे आपण काय यूज केलं आहे, लॉ ऑफ प्रोडक्ट. लॉ ऑफ प्रोडक्ट. then next equals to, then we get log of, then 2 4s are 8 and divided by 3 5s are 15. इथे किती होणार, बेचूक 8 3 5 15 मायनस लॉग ऑफ 8/15. ओके, then नेक्स्ट परत आपल्याकडे एक लॉ आहे. इथे सेपरेट लॉग दिलेला आहे दोन्ही संख्येला आणि वजाबाकी केलेली आहे. आपल्याकडे लॉ ऑफ कोशंट आहे. लॉ ऑफ कोशंट काय सांगतो की जर दोन संख्या असतील त्यांना सेपरेट लॉग असेल आणि वजाबाकी असेल तर आपल्याला एकच लॉग देऊन या दोन्ही संख्येचा काय करायचा आहे, भागाकार. देन लॉग ऑफ 8/15 upon 8/15 then is equals to, then log of 8/15 as it is this into, आता हा 8/15 हा डिनोमिनेटरमध्ये आहे. जर आपण याला न्यूमरेटरमध्ये जर आणलं तर ह्याचा रेसिप्रोकल घ्यावं लागेल, याचा इन्व्हर्स होईल, मीन्स 15/8. then this 8 gets cancelled, then 15 gets cancelled, then we have only log of 1. ओके, इथे भाग दिला जर आपण 15 1 15 8 1 8 म्हणजे 1 इंटू किती होणार 1. देन दिस बिकम्स 1 log of 1 and is equals to, आपण मगाशीच प्रॉपर्टीज बघितली आहे. प्रॉपर्टीज काय सांगते की लॉग ऑफ 1 हॅव्हिंग एनी बेस इज इक्वल्स टू 0. मगाशीच पाहिलं आहे आपण की लॉग ऑफ 1 हॅव्हिंग एनी बेस इज इक्वल्स टू 0. मीन्स इथे आपल्याला माहिती आहे आता की लॉग ऑफ 1 इज इक्वल्स टू किती असतो 0. देन द व्हॅल्यू ऑफ लॉग ऑफ 2/3 प्लस लॉग ऑफ 4/5 मायनस लॉग ऑफ 8/50 इक्वल्स टू 0. and this is our final answer. इथे आपण कुठला लॉ यूज केला होता, इथे आपण यूज केला होता लॉ ऑफ कोशंट. ओके,
Then write down. Then example number 2. Example number 2. Then prove that 1 upon log of 6 to the base 3 plus log of 6 to the base 8 and plus 1 upon log of 6 to the base 9 is equals to 3. We have to prove that LHS is equals to RHS. आपल्याला डावी बाजू बरोबर काय दाखवायची आहे? उजवी बाजू. Then take the LHS. पहिल्यांदा आपण LHS घेऊया. Then LHS is equals to 1 divided by log of 6 to the base 3 is equals to plus 1 divided by log of 6 to the base 8 and plus 1 divided by log of 6 to the base 9. Okay. We already discussed change of base law. आपल्याला change of base law माहिती आहे. Change of base law. By using change of base law, we can write log of 6 to the base 3 as log of 6 upon log 3. आपल्याला change of base law माहिती आहे. Change of base law काय सांगतोय की log of a to the base b असेल तर it can be written as log of a upon log of b. Then by using this law, this log of 6 to the base 3 can be written as log of 6 upon log 3 plus similarly 1 divided by here log of 6 upon log of 8. इथे आपण तो जर लॉ यूज केला तर याला आपण log of 6 upon log of 8 लिहू शकतो. Then plus 1 divided by this can be written as log of 6 divided by log of 9. Then next we get आपल्याला माहिती आहे this 1 upon this आपल्याला माहिती आहे की 1 upon a upon b जर असेल तर we get b upon a means take the inverse or reciprocal of this number. या नंबरचा रेसिप्रोकल घ्यावा लागतो. Then इथे काय होणार 1 upon a upon b means b upon a means b means this means log of 3 divided by log of 6 plus here इथे होणार log of 8 divided by log of 6 and plus इथे होणार आहे log of 9 divided by log of 6. ओके. आता आपल्याला माहिती आहे की इथे जो डिनोमिनेटर आहे हा सेम आहे म्हणजे छेद जो आहे तो सारखा आहे तर अंशाची आपण बेरीज करतो. जर अंशाची बेरीज जर करायचं ठरलं तर log of 3 plus log of 8 plus log of 9 and divided by log of 6. आपल्याला माहिती आहे की छेद सारखा असेल तर अंशाची बेरीज होणार आहे. बेरीज करत असताना log 3 log 8 आणि log 9 ची बेरीज होईल आणि अपॉन यांचा छेद सारखा आहे मीन्स अपॉन 6 LCM इज द log of 6. देन इक्वल्स टू अगेन आपल्याला माहिती आहे आपण मगाशीच लॉ ऑफ प्रोडक्ट शिकलो. काय शिकलो लॉ ऑफ प्रोडक्टमध्ये की जर सेपरेट लॉग असेल संख्येंना 1 2 पेक्षा जास्त असतील 2 असतील आणि बेरीज केलेली असेल तर आपल्याला फक्त एकच लॉग देऊन काय करायची या सगळ्या संख्येचा गुणाकार म्हणजे 3 into 8 into 9 then 3 into 8 into 9 and divided by log of 6 then equals to आता take the product of these two numbers. जर आपण या सगळ्यांचा जर काय केला गुणाकार जर केला तर 3 into 8 into 9 becomes log of 216 and divided by log of 6. Okay. Then again equals to this log of 216 can be written as आता इथे log 6 आहे तर आपल्याला इथे सुद्धा याला 6च्याच फॉर्म मध्ये लिहायचं आहे. then we know that 6 to the power 3 is 216.
हा 216 जो आहे तो 6चा तिसरा घात लिहू शकतो आपण. देन लॉग ऑफ 6 to the power 3 upon log of 6. We know that this 6 to the power 3 is 216. आपल्याला माहिती आहे 6चा तिसरा घात 216 होणार आहे. देन इक्वल्स टू, परत आपण एक लॉ बघितला होता बघा. लॉ असा होता ही लॉग ऑफ a to the power b जर असेल तर जो घातांक असतो तो कुठे येतो, समोर येतो. म्हणजे घातांक किती आहे इथे आता 3 आहे, तर हा 3 घातांक कुठे यायला पाहिजे, समोर. मीन्स दिस 3 is the power, then comes down, then 3 log of 6 and divided by log of 6. आता इथे जे आहे तो कुठला लॉ यूज केला आहे आपण इथे, लॉ ऑफ एक्सपोनंट. कुठला आहे, लॉ ऑफ एक्सपोनंट. आपल्याला माहिती जो घातांक असतो तो कुठे येतो, समोर. देन दिस log 6 gets cancelled, then we have only these 3 and this is our RHS. तर अशा पद्धतीने आपण याला सॉल्व करू शकतो. देन पॉज अँड राईट डाऊन. देन एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल सोल्यूशन नंबर 3. इव्हॅल्युएट लॉग ऑफ 81 to the base 3. दिस क्वेश्चन आस्क इन विंटर 2018. हा जो प्रश्न आहे विंटर 2018ला विचारलेला होता. आता हा जो प्रश्न आहे आपण 2 ते 3 पद्धतीने सॉल्व करू शकतो. देन वी आर गोइंग टू डिस्कस फर्स्ट मेथड. देन लॉग ऑफ 81 to the base 3 is equals to, ओके, हियर इज द बेस 3. इतर जो बेस आहे हा बेस बघा, बेस किती आहे, 3. तर या 81ला किंवा 81ला वी हॅव टू राईट दिस 81 इन द फॉर्म ऑफ 3 to the power. हे जे 81 आहेत ते याला आपण 3च्या स्वरूपात लिहायचं, 3च्या घातांकाच्या स्वरूपात लिहायचं आहे. देन लॉग ऑफ दिस 81 कॅन बी रिटन ॲज 3 to the power 4 अँड टू दी बेस 3. ओके, काय केलं आहे आपण इथे, लॉग ऑफ 81 to the base 3 होता, इथं बेस 3 आहे म्हणून आपण या 81ला 3च्या घातांकाच्या स्वरूपातच लिहितोय. तर कसे लिहिलं आपण, 3 to the power 4. देन इक्वल्स टू, बाय युजिंग लॉ ऑफ एक्सपोनंट. मग अशीच सांगितलं मी, लॉ ऑफ एक्सपोनंट काय सांगतोय की लॉग ऑफ a to the power b जर असेल तर दिस b मीन्स द पॉवर कम्स डाऊन. ही जी पॉवर आहे ती समोर येणार आहे. देन दिस b log a बिकम्स b log a. सेम और सिमिलरली दिस 4 कम्स डाऊन. हा 4 सुद्धा समोर येईल म्हणजे किती होणार आहे, 4 log of 3 to the base 3. आता इथे कुठला लॉ वापरला आहे आपण, लॉ ऑफ एक्सपोनंट. दिस लॉ, ओके, लॉ ऑफ एक्सपोनंट. देन अगेन वी नो दॅट दिस 4 ॲज इट इज. परत आपण एक प्रॉपर्टी बघितलेली आहे. प्रॉपर्टी अशी आहे की लॉग ऑफ a to the base a is equals to 1. means log of any number having same base equals to 1. तसेच इथे आहे log of 3 to the base 3, then its value is 1. okay, then 4 into 1 becomes 4 and this is our answer. okay, this is the first method. Then we are going to discuss second method, or the second method is log of 81 to the base 3 is equals to. By using change of base law, we can write log of 81 to the base 3 as log of 81 divided by log 3. ओके, चेंज ऑफ बेस लॉ नुसार आपण याला कसं लिहू शकतो, लॉग ऑफ 81 टू दी बेस 3 ला लॉग ऑफ 81 अपॉन लॉग 3. देन अगेन इथे कुठला लॉ यूज केला आहे आपण आता, चेंज ऑफ बेस लॉ. चेंज ऑफ बेस लॉ आपल्याला माहिती आहे काय आहे, लॉग ऑफ ए टू दी बेस बी इज इक्वल्स टू लॉग ए अपॉन लॉग बी. ओके, बाय यूजिंग दिस लॉ we can write log of 81 to the base 3 equals to log of 81 upon log 3. Then again
दिस लॉग ऑफ 81, हिअर इज द लॉग 3. इथे लॉग 3 असल्यामुळे आपल्याला याला सुद्धा त्याच फॉर्ममध्ये लिहायचं. तर 81 आहे, 81 आहे. 81 कॅन बी रिटन ॲज 3 to the power 4 अँड डिवायडेड बाय log 3 ॲज इट इज. अगेन लॉ ऑफ एक्सपोनंट. लॉ ऑफ एक्सपोनंट नुसार आपल्याला माहिती आहे की हा जो पॉवर आहे 4 हा समोर येणार आहे. देन दिस 4 अँड log 3 अँड डिवायडेड बाय log 3. देन इथे आपण कुठला लॉ वापरला आहे आता? लॉ ऑफ एक्सपोनंट मीन्स लॉग ऑफ a to the power b equals to b log a. Okay. Then this log 3 gets cancelled and we have only 4. And this is our final answer. Is आपलं फायनल आन्सर असेल. ओके, पॉज इट अँड राईट डाऊन. आता हेच एक्झाम्पल आहे परत. तर याला आपण आता तिसऱ्या मेथडने कसं सॉल्व करू शकतो बघा. थर्ड मेथड. Then log of 81 to the base 3. Okay, we have to evaluate. याची व्हॅल्यू शोधायची आपल्याला. Then let us consider let log of 81 to the base 3 is equals to x. आपण कन्सिडर केलं याची व्हॅल्यू किती आहे? x आहे. इफ वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ x देन वी गेट द व्हॅल्यू ऑफ log of 81 to the base 3. जर आपण x ची व्हॅल्यू शोधली म्हणजे आपल्याला याची व्हॅल्यू मिळून जाईल. ओके. आता दिस इज ए लॉगरिथमिक फॉर्म. हा कुठला फॉर्म आहे? लॉगरिथमिक फॉर्म. अँड वी हॅव टू कन्वर्ट दिस फॉर्म इनटू ए एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता ह्यालाच आपण कशामध्ये कुठल्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार आहोत? एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये. आता एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करत असताना मी सांगितलं आहे की दिस इज द पॉवर अँड दिस इज द बेस. हा बेस असेल, हा घातांक असणार आहे पाया आणि हा घातांक. मीन्स ह्याला जर कन्वर्ट करायचं ठरलं तर कसं करता येईल? 3 to the power x इज इक्वल्स टू किती? 81 बाय युजिंग डेफिनेशन ऑफ लॉगरिथम और लॉगरिथम फॉर्म टू एक्सपोनेन्शियल फॉर्म. हे लॉगरिथममधनं एक्सपोनेन्शियलमध्ये कन्वर्ट केलं. देन 3 to the power x ॲज इट इज. आता आपल्याला माहिती आहे तर बेस 3 आहे, तर आपल्याला हा 81 सुद्धा कशात लिहायचा आहे? बेस 3च्या फॉर्ममध्ये. देन दिस 81 कॅन बी रिटन ॲज 3 to the power 4. आता जर आपण या दोघांना कम्पेअर जर केलं 3 to the power x अँड 3 to the power 4, हिअर बेस आर सेम. इथं बेस सेम आहे, तर आपल्याला माहिती आहे की यांची जे पॉवर्स सुद्धा असणार आहे त्या सुद्धा काय असणार? सेम असणार. मीन्स x इज इक्वल्स टू 4. देअरफॉर x इज इक्वल्स टू 4. देन x means log of 81 to the base 3 and x is equals to 4. Then we get log of 81 to the base 3 is equals to x, and x, the value of x is 4. And this is our final answer. Okay. Pause it and write down. Then next we are going to discuss example number 4. Okay. Find the value of x if log of x plus 6 to the base 3 is equals to 2. This question asked in winter 2019. winter 2019 ला विचारलेला प्रश्न आहे. Then in this example we have to find the value of x. Then example number 4. Okay, given the given काय दिलंय? log of x plus 6 to the base 3 is equals to 2. Okay, and this is a logarithmic form. कुठला फॉर्म आहे हा? लॉगरिथमिक फॉर्म आहे. आता या लॉगरिथमिक फॉर्मला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये. देन वी नो दॅट दिस इज द बेस मीन्स पाया अँड दिस इज द पॉवर घातांक. देन देअरफॉर इट कॅन बी रिटन ॲज 3 square is equals to x plus 6. ओके, आपण काय केलं? लॉगरिथमिक फॉर्म होता त्याला कन्वर्ट केला कुठल्या फॉर्ममध्ये? एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये. दिस इज द एक्सपोनेन्शियल फॉर्म. देन वी नो दॅट 3 square is 9 is equals to x plus 6.
means this implies that x plus 6 is equals to 9. We have to find the value of x. आपल्याला फक्त x शोधायचा आहे. then x is equals to, आता हे 6 आहे, आपण तिकडे पाठवणार आहे. 6 goes to this side becomes negative. then 9 minus 6, then we get 9 minus 6 is equals to 3, and this is our required answer. We have to find the value of x and then we get x is equals to 3. आपल्याला x ची व्हॅल्यू शोधायची सांगितली होती आणि ती किती आली इथे 3 आलेली आहे. ओके, हे जे एक्झाम्पल्स बघितले आपण हे सर्वचे सर्व ऑलरेडी परीक्षेमध्ये विचारलेले होते 2018 अँड 2019. ओके, we will stop here and remaining part we will discuss in next lecture. Thank you.